ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता सायली इकडे तिकडे शोधत असते सगळे कुठे आहेत म्हणून. अश्विन भाऊजींच्या खोलीत पण कोणी नाहीये असं म्हणते सायली. सायली गेले कुठे असं म्हणते ती. तर आता ती फोनच करून बघते असं म्हणते आणि फोन लावते. यांचा फोन बंद असं म्हणते ती. तर आता परत ती सगळ्यांना फोन लावून बघत असते आणि सगळ्यांचे फोन बंद येत असतात. खूप घाबरते तर सायली. कसं काय आता सगळ्यांचाच फोन बंद येतोय, सगळ्यांचे फोन बंद का लागतायत? सगळे कुठे बाहेर गेले असतील का? पण मला न सांगता बाहेर का जातील असं म्हणते सायली. तर आता इथे सगळे जमलेले असतात पूर्णाजीच्या खोलीमध्ये आणि विचार करत असतात. तर आता चैतन्य म्हणतो येस हो बोल ना असं म्हणतो आता अर्जुन. येस 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 असं म्हणतो चैतन्य. फायनली मला एक ब्रिलियंट माइंड ब्लोईंग आयडिया सुचली असं म्हणतो चैतन्य. माझं ऐकून घ्या, आपल्याला हे सेलिब्रेशन फॅन्टॅस्टिक करता येणार असं म्हणतो चैतन्य. सांग सांग पटकन सांग असं म्हणतो चैतन्य. आणि या वेळेला जर फालतूगिरी केलीस ना तर मार खाशील ना असं म्हणते अस्मिता. एश आवाज खाली ठेवा ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो रे असं म्हणते आता इथे कल्पना. चैतन्य आता बोल पटकन असं म्हणते कल्पना. सो आपण काय करूया? तर आता तो काय काय सांगतो आणि ऑडिओ मात्र बंद आहे बघा प्रेक्षक हो. आणि सगळ्यांना काय हा आयडिया आवडत नसतं. बाकी सगळे लोक चेहरे करत असतात म्हणजे हे काय म्हणून सगळे वेडीवाकडी तोंड करत असतात. तर आता इथे सायलीला दाखवले परत बाबांच्या खोलीत तर असतील. तर आता तेवढ्यातच आवाज यायला लागतो तिला सगळ्यांचा. पण हा आवाज तर पूर्णाजीच्या खोलीतून येतोय असं म्हणते सायली. तिथेच सगळे असं म्हणते सायली. आता जातेच मी असं म्हणते ती आणि आता पूर्णाजीच्या खोलीमध्ये जाते ती. तर आता सगळे बडबड करत असतात आणि सायलीला मात्र आवाज येत असतो. असं करत असतो अर्जुन. नाही रे चैतन्य, ही तुझी आयडिया आहे ना एकदम फ्लॉप आहे, हे काय जमणार नाही आपल्याला असं म्हणतो आता इथे प्रताप. हो ना असं म्हणते आता सुमन. सायली खुश कशी होणार आहे सगळ्यांनी, आपण साधंच काहीतरी करूया असं म्हणते सुमन. एक्झॅक्टली असं म्हणतो प्रताप. जे काय करायचंय ते ठरवा पटकन असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यातच इथे पाठीमागे सायलीन बसलेले असते. तर आता सगळे बघतात सायलीला. तर आता सगळ्यांचे चेहरे पडतात. तर आता इथे अर्जुन खूप घाबरलेला असतो. तर तो बाजूला बघतो तर सायली असते. तर आता सगळेच बोलायचं थांबतात. ओ तू असं म्हणतो अर्जुन. ते 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 असं म्हणतो तो. तुम्ही सगळे इथे काय करताय असं म्हणते आता सायली. मी सगळ्यांना फोन पण करून बघितला, सगळ्यांचे फोन बंद लागत होते. भीती वाटली ना मला असं म्हणते सायली. अगं त्यात घाबरण्यासारखं काय आहे असं म्हणते आता कल्पना. मी इथे प्रणय कशा आहेत, बऱ्या आहेत का हेच बघायला आले होते असं म्हणते कल्पना. हो हो असं म्हणते आता पूर्णाची. हा आणि मी आमच्या रूम मध्ये गेलो तर कल्पना तिथे नव्हती. मग म्हटलं चला पूर्णाईच्या खोलीमध्ये असं करून मी पण आलं असं म्हणतो प्रताप. आणि मी बघितलं की प्रताप काका घाई गडबडीत कुठेतरी चाललेत. मला वाटलं अरे कुठे चाललेत हे. मी ह्यांच्या मागे गेलो की बघूया ना काय झालंय ते, म्हणून मी इथे आलो असं म्हणतो चैतन्य. तर आता बाकी सगळ्यांना राग आलेला असतो चैतन्याचं एक्सप्लेनेशन ऐकून. तर आता इथे अश्विन म्हणतो मी इथे का आलो होतो. तर आता सुचतच नाही काय पण अश्विनला. ते मी चैतन्याला पाहिलं होतं आणि तो खूप डाऊन दिसत होता म्हणून मी ह्याचा पाठलाग करत तिथपर्यंत आलो असं म्हणतो तो. हा असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो तो. हा आणि घरचाच डॉक्टर आहे म्हटल्यावर बघूया ह्याला काय झालंय ते म्हणून म्हणून आलो मी असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे सायलीला कळतच नाही काय चाललंय सगळं म्हणून. तर आता इथे सुमन म्हणते कल्पना वहिनी यायच्या आधी ना मी इथे आधीच पूर्णांशी गप्पा मारत होते, इथेच होते मी असं म्हणते सुमन. आणि त्याच्या आधीपासूनच मी इथेच होते असं म्हणते पूर्णाची. ही रूमच माझी आहे ना मग असं म्हणते आता पूर्णाची. तर आता पूर्णाचीला मात्र कळतच नाही बघा प्रेक्षक हो. मी ते असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता म्हणते इथे स्मिता आला होता का, ते बघायला आले होते मी असं म्हणते ती. तर आता अर्जुनला काय बोलायचं समजतच नाही. मी तिथं आलं असेल चालत असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता जोरात हसते. काही काय असं म्हणते ती. चालत कसा येईल तो, मम्मा घेऊन आले असेल ना त्याला, म्हणून मला वाटलं की तो इथे आला असेल. पण मग इथे आल्यावर लक्षात आलं माझ्या की नाही तो इथे नाही आलेला, तो माझ्या रूम मध्ये पाळण्यातच असेल ना असं म्हणते अस्मिता. तुम्ही सगळे असे गोंधळलेले का दिसते असं म्हणते सायली. इथे नक्की काय चाललंय मला कळेल का असं म्हणते सायली. अश्विन खूप डिस्टर्ब होता ऍक्च्युली. हो ना अश्विन असं म्हणत होता अर्जुन. म्हणून मी अश्विनला सांगितलं की तू जाऊन पूर्ण आजीकडे जा, तिच्याजवळ बस, बोल तिच्याशी, मग तुला बरं वाटेल. मग सगळे आम्ही इथेच आलो अश्विनशी बोलायला असं म्हणत होता अर्जुन. अहो मग मला पण सांगायचं ना, मी पण आले असते असं म्हणते आता इथे सायली. अगं तू दमली होतीस ना, तूच म्हणालीस की तू जाऊन रूम मध्ये पडतेस आराम करतेस म्हणून मग तुला नाही सांगितलं असं म्हणतो अर्जुन. अश्विन भाऊची असं म्हणते सायली. तर आता सायली जवळ येते अश्विनच्या. मला माहितीये तुम्ही तुमचं दुःख विसरू शकत नाही अश्विन भाऊजी, पण तुम्ही कोणाकडेही बोलून दाखवत नाही म्हणून असे कुठत बसता असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन सांगतो त्याला तू दुःखी झाल्याचं ऍक्टिंग कर म्हणून. तुम्हाला कधी बोलावं असं वाटलं तर माझ्याशी बोलू शकता ना, मी तुमची वेणी आहे आणि आता तर मी तुमची आतेबाई सुद्धा आहे असं म्हणते आता सायली. कधी बोलावं असं वाटलं तर बोला ना माझ्याशी असं म्हणते आता सायली. वहिनी असं म्हणतो आता इथे अश्विन. तू म्हणतेस ते पट्टे मला, पूर्ण आजीने सुद्धा माझी समजूत काढली असं म्हणतो अश्विन. तर आता अर्जुन आणि चैतन्य हसत असतात. त्यामुळे मी आता दुःख घेऊन नाही बसणार असं म्हणतो आता इथे अश्विन.
बरं असं म्हणते सायली. चला मग अश्विनला बरं वाटतंय आता. चला चला सगळेजण कामाला लागूया असं म्हणतो प्रताप. तर आता सगळे निघून जातात तिथून सायलीला तिथे सोडून. तर आता आहो पण असं म्हणत असते सायली. तर तिथे पूर्णाची असते. तर आता पूर्णाची म्हणते बरं झालं सगळं गेले. मला आता तासभर तरी झोप काढता येईल बाई असं म्हणते पूर्णाची. तर आता अर्जुन येतो. चल ना पूर्णाची झोप जा तू असं म्हणतो अर्जुन. आजीशी मला बोलायचंय असं म्हणते सायली. झोप तू असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला घेऊन जातो तो बाहेर. तर आता पूर्णाचीचं डोकं दुखायला लागतं. ऐक असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे सचिनला दाखवलंय. तर आता सचिन खूप चिडलेला असतो आणि आता तो जात असतो मैपतच्या खोलीतून बाहेर. तर तेवढ्यातच त्याला दरवाजा उघडा असलेला दिसतो त्याच्या कपाटाचा. तर आता तो इकडे तिकडे बघतो आणि मैपत काही दिसत नाही. तर आता तो येतो कपाटाकडे. तर आता तो उघडतो दरवाजा त्या कपाटाचा. उघडतो आणि बघतो तर काय तो ड्रॉवर उघडतो आणि त्यात लाल रंगाचा काय काय वस्तू असतात. तर आता तो बघतो त्याला हलवून वगैरे. तर आता त्याच्यामध्ये चाकू सुद्धा गावतो त्याला. तर आता खूप छान वाटतं चाकू बघून सचिनला मैपतच्या ड्रॉवर मध्ये. तर आता तो हसतो. म्हणजे मगाशी कपाटात अण्णा चुरा ठेवत होते सर. वा भारी बोलले की मी आता हत्यारांना हातच नाही लावणार. मग अण्णा अजून हा सुरा तुमच्याकडे कसं काय अण्णा असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता सचिन काहीतरी विचार करायला लागतो. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर गोलीसोबत खेळत असते अस्मिता आणि तिथेच चैतन्य आणि अर्जुन सुद्धा असतात. बाकी सगळे लोक सुद्धा तिथेच असतात. तर सायली येते. आई बाबा कुठे गेले असं म्हणते सायली. अगं असं म्हणते कल्पना. कसं आहे ना सायली त्यांची लाडकी तन्वी एवढ्या वर्षाने सापडली ना म्हणून ते मंदिरात गेले असं म्हणते कल्पना. तुझ्याकरता अभिषेक सुद्धा करणार आहे तसं म्हणते कल्पना. आणि काय ना मधुभाऊंना इतका वेळ बसवलं नसतं ना म्हणून मग कुसुमताईनं म्हटलं तुम्ही घरी घेऊन जा म्हणून असं म्हणते आता कल्पना. तर आता तेवढ्यात जोरात ओरडतो प्रताप हा म्हणून. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो असा का जोरात ओरडला प्रताप म्हणून. बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. मेडिसिन बाकी आहेत ना असं म्हणतो अर्जुन. घेतलीस नाही असं म्हणते सायली. अगं चल 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 असं म्हणतो तो. थांबा ना बाबा काय सांगताय ते ऐकू दे मला असं म्हणते सायली. बाबा तुम्ही बोला असं म्हणते सायली. नाही मी सुद्धा तेच विचारत होतो. सायली गोळ्या घेतल्यास का असं म्हणतो प्रताप. हा असं म्हणते आता सुमन. नक्की ना असं म्हणते सायली. अगं हो आणखीन काय असणार आहे असं म्हणतो प्रताप. तर आता कल्पना म्हणते अगं सायली. तर आता इथे काय बोलत असते ते ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे तेवढ्याच चैतन्य हा तोही जोरात ओरडतो. तर सगळ्यांना एक एक करून आयडिया आठवत असते बघा प्रेक्षक आणि ते जोरात ओरडत असतात. चैतन्य भाऊजी काय झालं असं म्हणते आता सायली. पाय मुरगळला असं म्हणतो चैतन्य. पाय असं म्हणतो तो. असा जागचा जागी पाय मुरगळला असं म्हणते सायली. हो असं होतं माझं कधी कधी असं म्हणतो चैतन्य. होतं याचं ऑफिसमध्ये पण असं म्हणतो आता इथे अर्जुनने हसतो तो. तर आता तो हुशारी मारतो होता चैतन्याला. जाऊ देत ना तू त्याच्याकडे नको लक्ष देऊस. अगं तू आधी गोळी खायला जा असं म्हणते कल्पना. तर आता इथे अर्जुन काहीतरी आयडिया येते त्याला. तर आता तो काहीतरी टाईप करतो. तर आता तो टाईप करून ठेवतो आपल्या फोनवरती. तर आता सायलीला मात्र शंका आलेली असते काय चाललंय म्हणून. तर आता तेवढ्यातच अस्मिता तिकडेच असते खेळत असते गोलूसोबत. तर आता सगळ्यांना मेसेज पाठवलेला असतो अर्जुनने. तर आता सगळेजण बघतात आपला मोबाईल. तर आता सायलीला कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. सगळेजण मोबाईल घेऊन बसलेले असतात. कोणालाही तन्वी सेलिब्रेशन काय काय असतं बघा प्रेक्षक त्यांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये खुणा करू नका डायरेक्ट मेसेज करा या ग्रुपवरती असं म्हणतो अर्जुन. आणि ग्रुप करून ठेवलेला असतो त्याने तन्वीसाठी. तुम्हा सगळ्यांना एकाच वेळेला कसं काय मेसेज आला असं म्हणते सायली. तर आता सगळेजण फोन ठेवतात. तर आता सगळेच विचार करायला लागतात हे काय चाललंय म्हणून. कारण आता इथे सायली पकडेल ना त्यांना म्हणून. तर आता इथे अर्जुन आपल्या फोनकडे इशारा करतो. तर तो अजून काय काय इशारे करत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन फोन आपल्या हातामध्ये घेतो. तर आता तो टाईप करतो त्याच्यामध्ये काहीतरी. तर आता सायलीला अजून शंका आलेली असते. तर आता इथे अर्जुनला आलेला असं मेसेज आणि चैतन्यला सुद्धा. तर आता बघा प्रेक्षक तो ग्रुप असतो तर सगळ्यांना एकाच वेळेला मेसेज येत असतो. दादा तू का खुणा करतोयस असं वगैरे असतं त्याच्यामध्ये बघा प्रेक्षक हो. माझ्या पाठीमागे इथे काय शिस्त आहे का असं म्हणते सायली. तर आता अस्मिता म्हणते काय अगं असं अजिबात काही नाही आहे हा. पण तुला का ग असं वाटतंय असं म्हणते आता अस्मिता. खरं तर मगापासून मला संशय येतोय असं म्हणते सायली. तर आता अर्जुन परत टाईप करतो त्या ग्रुपमध्ये. तर आता सगळ्यांना एकत्र मेसेज येतो. तर आता इथे परत शंका येते सायलीला. प्लीज सगळ्यांनी फोन सायलेंट वर ठेवा असं म्हणून असतं त्याच्यामध्ये. तर आता इथे हो म्हणते आता कल्पना आणि बाकी सगळे सायलेंटवर ठेवतात फोन. तर आता इथे परत बघतात सगळेजण अर्जुनकडे. तर आता इथे अस्मिता पण बघते मेसेज. तर आता सायलीला अजून शंका येते. अगं सायली वेणे खरंच तसं काही नाही असं म्हणतो अश्विन. आम्ही जस्ट असं म्हणतो तो. तर आता अर्जुन परत टाईप करत असतो काहीतरी. तर आता तो खणाखुणा करत असतो. तर आता तो दाखवतो त्याचा फोन देऊन. तर आता तो मेसेज बघून सगळ्यांना वाटतं आम्ही पण वाचायला हवं म्हणून. तर सगळेजण आता आपल्या फोनकडे बघतात. मात्र त्यांची उत्सुकता खूप वाढलेली असते आणि सगळेजण एकत्र आता फोन घेतात परत. काहीच फायदा होत नाही बघा प्रेक्षक सायलेंटवर फोन ठेवून. तो खणाखुणा करत असतो बघा प्रेक्षक. कारण आता सगळ्यांचा फोन सायलेंटवर असतो ना. मेन गेटकडे भेटू असं म्हणून असतं तो मेसेज. मी जरा आलोच माझी अर्जंट मीटिंग आली हा असं म्हणतो होता अर्जुन. चल मी पण चालतो असं म्हणतो होता चैतन्य आणि ते दोघे जातात. अहो पण असं म्हणते सायली. मग प्रताप म्हणतो कल्पना
मला पण खूप महत्वाची मीटिंग आहे, तर मी पण जातो असं म्हणतो प्रताप. हो, मला जरा मार्केटमध्ये काम आहे, मला सोडता का तुम्ही असं म्हणते कल्पना. चल ना असं म्हणतो प्रताप. चल आई बाबा, मी पण येते ना तुमच्या बरोबर असं म्हणते सायली. मी लहान असताना यायची ना तुमच्यासोबत, मला आवडायचं ना तुमच्यासोबत यायला असं म्हणते सायली. आता हसते आता इथे कल्पना. हो हो असं म्हणते कल्पना. तर आता अस्मिता म्हणते सायली सायली अगं मला आठवलं, माझ्या बँकेत एक काम आहे, ते करायला नको का तू. स्मितला बघ ना, मी लगेच येणार आहे, थोड्या वेळात परत येते हा, घे धर असं म्हणून ती स्मितला देते तर सायलीला. मी लगेच जाऊन येते असं म्हणते अस्मिता. तर आता सायली घेते स्मितला बघा प्रेक्षक हो. आलेच असं म्हणते अस्मिता आणि जाते अस्मिता. चला चला असं म्हणते आता कल्पना. मी पण येते तुमच्यासोबत असं म्हणते आता सुमन आणि ती पण जाते आता त्यांच्यासोबत. मार्केटमध्ये जाऊया आणि पटकन येऊया असं म्हणते ती. तर तिथेच अश्विन पण असतो. तर आता इथे सायली बाळाला घेऊन थांबलेली असते गोलूला. तर आता अश्विन तिथेच असतो. तर आता बहिणी तुला सांगायचं होतं, मला सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, ते विसरलोच मी. पेशंट आहेत ना खूप, तर मी येतो असं म्हणतो अश्विन. चल हा भेटू लवकर असं म्हणतो तो आणि बाय म्हणतो निघून जातो तिथून. सगळ्यांचे मोबाईल एकाच वेळेला वाजतायत, सगळे एकाच वेळेला बाहेरही पडतायत. सगळ्यांचं नक्की काय चाललंय असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हा जो गोलू आहे तो सायलीला गालावरती कसं धरलाय बघा प्रेक्षक हो, तरी खरंच खूप फनी आहे. तर आता इथे हे सगळे लोक म्हणजे अर्जुन, कल्पना, सुमन, अस्मिता, प्रताप, अश्विन, चैतन्य सगळेजण आता गोळा झालेले असतात. आणि आता इथे अस्मिता बोलत असते, हिमाचल प्रदेश तिथे 7-8 दिवस जाऊन प्लॅन करूया का असं म्हणते अस्मिता. अगं 7-8 दिवस कसं शक्य आहे असं म्हणतो प्रताप. देवदर्शनाला जायला तयार होत नाहीस तू आणि हिमालयाला जायला तयार झालीस असं म्हणतो चैतन्य. ती ऐकेल ना असं म्हणतो अर्जुन. सोपं काहीतरी ठरवा रे असं म्हणते. काय करूया असं म्हणते आता अस्मिता शांत शांत असं म्हणते कल्पना. तर मम्मा इथेच गेले, आजी आजोबा सगळे बाहेर गेले असं म्हणते सायलीने खेळत असते ती गोलू सोबत. आता आपण काय करायचं असं म्हणते आता इथे सायली. काय करायचं बागेत जायचं, फुलांना बघायचं असं म्हणते सायली. आता खेळूया आपण, छान छान बघूया. स्मित असं म्हणून खेळत असते ती स्मितला बघा प्रेक्षक हो. काय होतंय तिकडे जाऊया का असं म्हणते ती. चला चला असं म्हणते तिने स्मितला घेऊन जात असते. तर आता स्मित रडायला लागतो. हा जाऊया हा पण असं म्हणते आता सायली. तर आता सायली बाहेर आलेली असते. आमच्या गोलूला पाऊस खूप आवडतो. तर आता सायली बघते तर सगळे गोळा झालेले असतात साईडला. तर आता तिला धक्काच बसतो, हे सगळं इथे असं म्हणते सायली. तर आता इथे सायली म्हणते नक्की काहीतरी चाललंय यांचं. तर आता सायली गोलूला घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती सगळ्यांना बघते. तर आता चैतन्याला ती म्हणते काय इथे. तर आता चैतन्य परत वळून बघतो आणि घाबरतो. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो सायलीला बघून. काय चाललंय काय असं म्हणते सायली. काय चाललंय काय असं म्हणतात ते सगळेजण एकमेकांना. खूप घाबरलेले असतात सगळेजण. काय चाललंय असं म्हणते सुमन. काय चाललंय असं म्हणते आता इथे अस्मिता सुद्धा. तर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. काय नाही असं म्हणतात सगळेजण आता एकाच सुरात बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे हसायला लागतात, जोरजोरात हसायला लागतात प्रेक्षक हो. बाबा तुम्हाला तर फॅक्टरी जायचं होतं ना असं म्हणते आता सायली. हो निघालोच होतो असं म्हणतो प्रताप, पण फोन आला ना अचानक म्हणून मीटिंग पोस्टपोन झाली माझी, नंतर आता असं म्हणतो प्रताप. अश्विन भाऊजी तुमचा पेशंट अजून सिरियस होता ना, मेला असं म्हणतात आता सगळेजण. माझ्या औषधाने बरा होऊन तो घरी गेला असं म्हणतो आता इथे अश्विन औषध असं म्हणतात आता कल्पना. तर आता खरंच खूप फनी सीन होता. आणि अस्मिता तुला बँकेत जायचं होतं ना असं म्हणते सायली. तर आता अस्मिता म्हणते अगं त्याचं काय झालं, जायचं होतं पण बँकेचा मॅनेजर ना त्याने सुट्टी घेतली हे लक्षात आलं ना माझ्या असं म्हणते अस्मिता. म्हणून मग मी म्हंटल कशाला उगाच जायचं, स्मितला दे ना इथे, ये बाबा ये असं म्हणते आता अस्मिता. आणि आता स्मितला घेते ती. तर सगळे खेळायला लागतात स्मितला. खरंच खूप फनी आहे प्रेक्षक हो, खरंच खूप फनी आहे. आणि काय हो तुमच्या त्या परांजपेच्या मीटिंगचं काय झालं असं म्हणते सायली. मीटिंग होती ना, कोर्टात जायचं होतं आम्हाला. मीटिंग कोर्टात, पाऊस असं म्हणायला लागतो तो. पाऊस एवढा होता सगळं बंद आहे असं म्हणतो चैतन्य. पाणी 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 असं म्हणायला लागतो आता इथे चैतन्य. तर आता सगळे काय काय बहाणा देत असतात. तर आता उद्या आहे मीटिंग आमची, आज सुट्टी आम्हाला असं म्हणतो तो. अरे वा पावसामुळे कोर्टाला सुट्टी असं म्हणते आता सायली. तुमच्यापैकी कोणालाही अभिनय करता येत नाही असं म्हणते सायली. आणि मला हे सगळं सरळ सरळ कळतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय असं म्हणते सायली. काय सांगत नाही तुम्ही मला काही असं म्हणते सायली. आम्ही लपवतोय असं म्हणते आता कल्पना. नाही काय नाही आम्ही काहीच लपवत नाही असं म्हणते कल्पना. काय नाही ग असं म्हणते आता सुमन. आणि तुम्ही ते काय करताय असं म्हणते सायली. असं करायला लागतं सगळेजण आणि सगळे लपवत असतात. कल्पना वहिनी मला म्हणाल्यात की इथे 2 कुंड्या ठेवल्यात असं म्हणते सुमन. काय सुंदर कुंड्या आहेत असं म्हणतो प्रताप. तर आता सगळे उडवाउडवीच्या गोष्टी करत असतात बघा प्रेक्षक हो. सायलीपासून लपवण्यासाठी काय काहीतरी बोलायला लागतात. सुमन काकू अगं तू तरी खोटं बोलू नकोस ग असं म्हणते आता सायली. काही सिरियस आलंय का, मला टेन्शन येतं आता असं म्हणते सायली. अगं काय असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय नाही काय सिरियस नाहीये आणि टेन्शन घेऊ नकोस अजिबात असं म्हणतो आता अर्जुन. आणि मी काय लपवतोय काय तुझ्यापासून, लपवण्यात तर तुम्ही सगळ्यात माहीर आहात असं म्हणते सायली. अर्जुन असं म्हणते आता इथे कल्पनानी दम देते ती अर्जुनला, मुद्दाम ड्रामा करत असं सगळेजण. हे बघा मला समजतंय की तुम्ही सगळे काहीतरी प्लॅन करताय आणि मला सांगत नाही आता असं म्हणते सायली. प्लॅन असं म्हणतो अर्जुन. काय प्लॅन, आम्ही काय प्लॅन नाही करतोय, आम्ही कशाला प्लॅन करू असं म्हणतो. आणि सगळ्या उडवाउडी गोष्टी बघा प्रेक्षक हो. मी तुम्हाला शेवटचं सांगते हा, ठीक आहे तुम्हाला नाही सांगायचं आहे ना, नका सांगू, जाते मी असं म्हणते सायली आणि चिडून निघून जाते ती.
अगं अगं असं म्हणतात आता सगळेजण बायको बायको असं म्हणत असतात. तर आता सायली आलेली असते बघा प्रेक्षक घरामध्ये. तर आता ती खूप जास्त चिडलेली असते आणि डायनिंग टेबलकडे येऊन बसते ती. बघितलं असं म्हणतो अर्जुन, तुम्ही एवढा डिले करताय म्हणून माझी बायको चिडून आत गेली असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळेजण बोंबलायला लागतात बघा प्रेक्षक ऐका ऐका आता जास्त वेळ नाही रागवणार ती असं म्हणते सुमन. ती समजूत पण कळायला हवीच ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे ते सगळे प्लॅन करतात बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली मात्र बसलेली असते डायनिंग टेबलवरती, खूप चिडलेली असते ती. तर आता बाकी ते तर बघत रेखामध्ये काय ते. तर आता इथे सायलीचा वेलकम सॉन्ग बनवलेला आहे आणि आता सगळेजण वेलकम करण्यासाठी थांबलेले आहेत. सायलीच्या पावल्याने वेलकम आहे बघा प्रेक्षक तिचं. तर पूर्ण आंची वगैरे दाखवलंय. खरंच खूप छान गाणं आहे प्रेक्षक खूपच छान गाणं आहे. तर प्रेक्षक आजचा एपिसोड इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.